मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे रिब्सचे फ्रॅक्चर किंवा सापळ्यांचे फ्रॅक्चर। बऱ्याच वेळा नॉर्मल फ्रॅक्चर झाले तर आपण त्याला प्लास्टर करतो, प्लेट्स टाकतो, स्क्रू टाकतो किंवा रॉड टाकून फिक्स करू शकतो। मात्र रिब्स म्हणजे आपल्या सापळ्याचे जे फ्रॅक्चर असते या ठिकाणी आपल्याला करता येत नाही, कारण आपल्या फुफ्फुसाची कंटिन्युअस मूवमेंट चालू असते आणि त्याबरोबर आपले सापळे देखील मूव्ह करत असतात। मग बऱ्याच रुग्णांना असे जर फ्रॅक्चर झाले असेल तर वेदनांना सामोरे जावे लागते। मात्र मग याचा उपचार कसा करावा, कारण इथे तर आपण काही प्लास्टर करू शकणार नाही, कधी प्लेट्स टाकू शकणार नाही आणि जर वेदना वाढत राहिल्या आणि त्या ठिकाणी जर सापळ्यांची मूवमेंट जर चांगल्या पद्धतीने नाही झाली तर रुग्णाला न्यूमोनिया किंवा इन्फेक्शन किंवा तिथले फुफ्फुसाचा पार्ट निकामी होण्याचे त्यामध्ये शक्यता असते। अशा वेळेस आपण रुग्णाला इंटरकोस्टल नर्व्ह ब्लॉक ही प्रोसिजर करतो। यामध्ये सापळ्यांना सप्लाय करणारी किंवा रिब्सला सप्लाय करणारी जी नर्व्ह असते तिला आपण इंजेक्शन देऊन ब्लॉक करतो किंवा बधीर करतो। हा जो ब्लॉक असतो हा टेम्पररी असतो, 3 ते 4 आठवड्यापर्यंत या ब्लॉकचा कालावधी राहतो आणि त्या दरम्यान रुग्णाचे जे फ्रॅक्चर आहे ते जुळून जाते आणि रुग्णाला वेदनांपासून मुक्ती मिळते। तर मित्रांनो, तुम्हाला फ्रॅक्चर रिब्सच्या वेदना होत असतील तर जरूर आमच्याशी संपर्क करा।